जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठी तदेवी मृत्युं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुखा सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता कधी आणि ती कोणामुळे झाली तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री संत जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गवळी यांचे प्रेरणेने हरिभक्तीपरायण आनंदजी महाराज गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण कैलासवासी शत्रुघ्नजी महाराज गतीर यांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 42वे आणि त्यातली आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली सर्वांना धन्यवाद देतो। पैकी गायनाच्या साथीसाठी दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत। गायन क्षेत्रातलं एक वेगळ्या उंचीवरचं नाव आदरणीय भजन सम्राट स्वर सम्राट आमचे शिव महाराज बिराजदार या ठिकाणी उपस्थित आहेत। थोडंही झालंय बिराजदार महाराज आमचे असतील। त्याचबरोबर अगदी महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं वेळ लावलं प्रत्येकाला एकदा तरी वाटतं ओंकारजी महाराज एकदा तरी आपल्या गावात यायला पाहिजे। अगदी ज्यांचा आवाज गोड आहे तितक्याच खाली पण तितक्याच वर पण तेवढ्याच ताकदीनं जातो म्हणजे त्यांची स्तुती करतोय दोघाची समजा बरं का ती स्तुती कारण दोघं त्याच ताकदीची। आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट भजन सम्राट अगदी
अख्ख्या महाराष्ट्रानं ज्यांना डोक्यावरती घेतलंय ते आमचे ओंकारजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. जरा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर या बाजूला असणारे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण छबू महाराज गवळी असतील, आनंदजी महाराज गणेश गावकर असतील आणि भरत महाराज रासने. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले स्वरसम्राट, भजन सम्राट, युवा कीर्तनकार आमचे तेजसजी महाराज गायकवाड. त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ. तेवढ्या बोलता ह्या जरा 2-4 जणांसाठी जरा चाळी वाजवा बरं एकदा जरा चांगली. कारण तुमच्या 42 वर्षाचं फल काय असेल तर ही इथं येऊन उभा राहील. हे 42 वर्षातलं फल आहे. कोण म्हणतं सप्ताह केल्यानंतर बदल होत नाही ना. आई मला तुम्ही आता कोणतरी इथं त्या पुरीला सोडवायला तर लय बरं वाटलं. आई दुसरीकडे सोडवणारी नसावी, आई वारकरी संपर्कातल्या कीर्तनातल्या स्टेजवर सोडवणार. अगदी धन्यवाद देतो तुम्हाला. हे संस्कार आहेत. हां म्हणजे तुम्ही असं केल्यानंतर अजून 2-4 परत उठतील आणि उभा राहतील इथं. आणि हे आपल्याला पाहिजे बाबा. परमार्थ सप्ताह करायचा एवढा खर्च लाखोंचा करायचा कशासाठी की आम्हाला पिढी घडली पाहिजे. आमच्या मागेही वारकरी संप्रदाय चालला पाहिजेत. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत मृदंग सम्राट, मृदंग वैभव, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित. बाबांसाठी जरा एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण हरिदासजी महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित. त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. बाबांचं नाव आलं आनंद महाराज. आनंद बाबांसाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर पुढं ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होते रोज आपल्याला आपला सप्ताह काय होता वर्षभर पाहायला मिळणार आहे. कधी वाटलंच ओंकार महाराजांनी आमच्या बिरादार महाराजांनी कोणती चाल गायली, कोणता मुखडा आमच्या किरण महाराजांनी वाजवला हे ऐकावंच वाटलं तर पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायसाठी ते पुढे यूट्यूब चॅनल आहे. आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टमवाले दादा तुम्हालाही धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेले सर्वांना धन्यवाद देतो. पैकी माझं आजचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं आहे श्री बाळासाहेबजी दौलत देशमुख व श्री गणपतजी रंगनाथ चौधरी. जरा दोघांसाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर आजचं अन्नदान ज्यांच्याकडे होतं सचिनजी अमृत चौधरी आणि प्रवीणजी ज्ञानेश्वर चौधरी. एकदा या चौघांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. कारण कसं असतंय दादा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहे. किरण महाराज वाढलंच अजून 2-4 तर वाढलं, काय अडचण आहे आपल्याला. विढाला विढाला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आणि अभंगात जगद्गुरु तुकोबर या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. बसलेले तसं पाहिलं गेलं तर बिरादार बाबा या मृत्यू लोकात जीवन नावाची जन्म नावाची संधी प्रत्येकाला मिळाली. पण आनंद महाराज प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. पण ज्यांना ज्यांना जगताप महाराज जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतायत आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली. पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर किरण बाबा आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माचं खरं चांगलं साचं उत्तम फळ आम्हाला मिळालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ मिळालं. मी आजी शब्द कोणता अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना सांगेल, तसं पुढे जाणार नाही. महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माची सार्थक झाली, पण जीवनात नेमकं असं झालं काही की ज्यांच्या येण्यामुळं तुमच्या जन्माची सार्थकता झाली. महाराज म्हणताय तुम्ही सांभाळलेले संत आमच्या जीवनात आले आणि त्यांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने आम्ही चालत राहिलो. आमच्या जीवनाची सफलता. मग महाराज संत जीवनात आल्यानंतर फायदा काय? कारण ओंकार महाराज फायद्याशिवाय कुणीच काय करत नाही. विकास महाराज जर येतले मिठू मिठू बोलत असलं तरी आधी नारळाच्या खालून किती मिळणार हे ठरवून आलाय. म्हणजे फायद्याशिवाय या जगात कोण काय करत नाही. महाराज संत जीवनात आल्यानंतर क्रांती काय? महाराज म्हणतात 2 फायदे. एक भय निरसली खंती. बसलेले या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे बरं माणसाला? वा मृत्यूचं. याच्या पलीकडे भय नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात ते राहिलं नाही. मरण माझी मरून गेले मज केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल तुकोबा? प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण माझ्या जीवनात राहिली नाही. नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? बस की कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावं. आता किरण बाबा कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी. मला इथं कोणाची घ्यायला टाइम नाही. माझं घड्याळ लई पुढं चाललं.
मी डायरेक्ट या जगातली शेवटची कृतकृत्याची व्याख्या सांगतो, बसलेली परत डोकं लावायचं नाही. जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विठेवर उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला. देव उभा मागे पुढे उगवी कोरे संकट, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. पण कोणामुळं? तुम्ही सांभाळले संती. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आतापर्यंत काळानं श्रीमंत बघितला नाही, गरीब बघितला नाही, देव बघितला नाही, दानव बघितला नाही, कुणी असू द्या, आला रे आला त्याचा कार्यक्रम झाला. महाराज म्हणतात कोणाच्या यादीत मला बसवण्याचा प्रयत्न करू नका. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राहत असे. एवढंच नाही, नुसतं आपलं नाव जरी घेतलं, तुकाराम 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 टाळी द्या जरा. आता नुसतं आपलं नाव घेतलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा मानवी जीवाला सार्थक्यकडे घेऊन जाणारा अभंग विढाला. काही मिनिटाचं विषयांतर न करता डायरेक्ट माझ्या अभंगाकडे जातोय, ऐकून जा. या अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि बाबा सार्थक जीवनाच्या बाबतीत बोलायला गेलं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली का चोपदार, त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर तिची निरर्थकता. माझ्या पुढे बसलेले आपण सगळे शेतकरी का? म्हणजे मी पण. हां, आपण शेती करतो, शेतीमध्ये बियाणं आणतो. बियाणं कशाला? वा वा गोड बोलताय, पेरायला. बरं बियाणं आणलं आणि बिरादार महाराज ते पेरलं. पेरल्यानंतर ते उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का? नाही उगवलं तर? हां, उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. नाही उगवलं तर आपण बोलतोय हे मातीत गेलं लागा. अजून बी एक शब्द हे वाया गेलं लागा. अजून बी शास्त्रीय भाषेत एक शब्द आहे मोघम गेलं लागा. आपण बोलता बोलता असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं. हां, मागं ना पुढं. हां, म्हणजे कसं ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही, किरण महाराजांच्या ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही, त्याला काय म्हणतात? निमोघम बोलणाऱ्यातलं नाही. कुठली गोष्ट सांगू दे, त्याला प्रमाण आहे आपल्याकडे. आणि गावात एक तरी असं मोघम बोलणार असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का ती बोंबलतच असतं, त्याच्या कुठे नाद लागत. 5 मिनिटानंतर काय बोंबल त्याच्या नाद लक्षात राहत नाही, त्याच्या कुठे एअरपडच नाद लक्षात. त्याला काय म्हणतात? मोघम. मी नाही सांगत, गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मान. आणि ज्ञानोबऱ्या सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाची ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्मले ते मोघ जैसे वारशे विन मेघ, का मृग जळाचे तरंग दुरोणीच पहा. बसलेले जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत,
पाण्याविना भासणारं दिसणारं मृगजळ जसं व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती पंढरपूरच्या मालकाचं भजन करत नाही का, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला समर्पक प्रमाण सांगतो तुमाशी भाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मी उदाहरणासहित पटवून देतो, जर भजन नाही केलं तर कशी फसगत निर्माण होते. एवढं उदाहरण अख्ख्या कीर्तनातलं ऐका, अख्खं कीर्तन लक्ष देऊन परत नका ऐकू, पण एवढं ऐका, म्हणजे तेवढ्या मार्मिकतेचं उदाहरण सांगतोय, लक्ष देऊन ऐका. हे एकदा काय झालं, ओंकार बाबा एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं की त्याचा छंदच ना बाबा शिकार करणं. शिकार करायला गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारतो वय नाही नाही अजून दे, कसा चुकून पडू द्या अथवा जाणून बसून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप काय करणार आहे, चावणार. साप आई राजाला चावणार. तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन गेला. त्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप काय करतोय, आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात, आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय. कुणाच्या मनात शंका आहे, लाकूड तोड्याच्या मुळीवाल्याच्या. त्यानं विचार केलेला, लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाकडे गेला, राजाला बघितलं, राजाला खाली ढकललं. राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहेस, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट देवानं तुला कमी दिली का रे, तुला माहित नाही का मी कोण आहे. अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही, तुम्ही प्रांताचे मालक आहेत, तुम्ही आमचे धनी आहेत, तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण काय करतोस रे तू, काय नाही. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळी लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या गावाने विकतो आणि त्याच्यावरती घर परपंच चालतो. आता हे काही करायची गरज नाही. सामान्य माणसाचा जीव वाचवला का, मालक आहे मी, प्रांताचा राजा आहे आणि माझा जीव वाचलावलाय. चल राजधानीत. ओंकार बाबा राजधानीत दिलं. प्रधानजी इकडे काय हो राजे साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे, मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडे आलेली मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडं. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय, किरण महाराज. राजा बोलेन, राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी बसलेले ऐका, एका एकरात किती बिन कसं बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं. किती लावताय काय ना, काय लावायच्या भानगडीत पडू, नाही तर 10 आणि 13 निफाडच्या जेलमध्ये करावं लागेल. एका एकरात किती ती बघितलाय का, झुके का नाही. हा कसं आठवतंय. पण ऐका, या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले आतापर्यंत लय भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले गड्या. पण हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, एकदा छावा बघून घ्या, नसल बघितलं तर कळेल माझ्या राजाचं बलिदान काय. माझा राजा कशा हिंदू धर्मासाठी गेला. आतापर्यंत राजाच्या बाबतीत 2च शब्दात वर्णन केलं जायचं, एक तर राजा रगेल होता आणि राजा रंगेल होता. लाजा वाटाय पाहिजे आम्हाला. ज्या राजानं 39 दिवस अत्याचार सहन केला आणि मरणाशी झुंज देत राहिला, तो राजा रगेल आणि रंगेला असेल कसा. जरा गोड बोलू बाबा. शिवाजी महाराजांचं कार्य उल्लेखनीय आहे, अगदी या जगात कोणी नाही केलं एवढं उच्च आहे. पण जर शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला लाभलं असतं ना, संभाजी महाराजांना, तर बापापेक्षा लेकाचा इतिहास लय मोठा असता.
ते आता त्या चित्रपटामध्ये थोडं चुकीच दावलं होतं. ती म्हणतात संभाजी महाराजांनी लात नव्हती हाणली, ते त्या चुकीचं सांगितलं ना, आम्ही ऐकला का नाही, आम्ही म्हणलो का काय. मग आता आमच्या राजाने एक लात हाणली तर बिघडलं काय. उलट माझं तर म्हणणं बिरादार महाराज एक नाही 10 हाणले असतील. 100 जणांना साखळदंड धरून त्यांच्या बापाला ऐकत नव्हता, एक लात माराय काय अडचण नाही. मला जरा जागा वेळेचं विषयांतर मी जास्त नाही करणार, पण लक्ष देऊन ऐका. या काय करत किती कोटी, 5 एकराचे पैसे लिख पिंटे किती कोटी, 5 त्रिक 15 कोटी. 15 कोटी त्या लाकूड तोडायला मिळाल्या, लाकडं तोडायला जायची गरज आहे काय गरज आहे. आपल्याला एखाद्याने 15 कोटी दिले, आपण जाईन वय कीर्तनाला नाही म्हणताय काय, म्हणजे आम्ही पैशासाठीच कीर्तन करतो म्हणा की. अहो आम्हाला जर महिनाभर नाही बोललो तर आम्ही फुकाट फेटा बांधून कुठे बी नाही ठेवाला का ऐकू द्या आमचं लोकाला. हा कोरोनात बांधलेच की बरोबर. म्हणजे आम्हाला पैशाची नाही पण आम्हाला लोकांची भूक आहे आणि आम्हाला भगवंताच्या नामाची भूक आहे. जरा लक्ष देऊन आहे का, लक्ष देऊन आहे का. काय लाकूड तोड्याकडे जायचे. 2 वर्ष निघून गेले. 2 वर्ष निघून गेल्यानंतर किरण बाबा तो राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारायला गेला. त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण लाकूड तोड्याला 5 एकराची बाग दिली ती. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर असेल, आणि नेमकं राजानं तिथं दिलंय का तिथं नेऊन रथ उभा केला ना, असं 5 एकराकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं डोळं बी फिरलं, कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा राखच दिसायची. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना, ह्याला साग दिलं काय चंदन दिलं का, हे काय करणार आहे. राजानं कोळसा का झाला बघाय खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत आला. राजेसाहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं काय नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं. आता माझ्या घरात शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब कुठे जावं लागतंय. सकाळ उठतोय, पारोशा 2 कुरात हातात घेतलं, त्यातली 2-4 झाडं तुडितोय, घरी आणतोय, कोळसा करीतोय, आणि आता त्याला दीक्षितच गिरायक लागते का बरं. वास मारते ना म्हणला चंदनाचे. म्हणजे म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय, म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर मोजून 5 एकराचा कोळसा केला. तो मला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का मावशी, दपली कळती का फक्त गॅसच कळती ना, अजून कळती, अजून काही वर्षानंतर कळायची नाही. तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे आणू का. राजा मला राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड निकालीन बाह्या मागं सरले. काय केलं असेल, अयो महाराज असा निबार हाणला असेल राव, बरोबर आहे ना. पण राजा अविचारी नव्हता, राजा विचारवंत होता. राजाने विचार केला, ओंकार महाराज आता हाणून मारून कोळसाचं चंदन होणार नाही ना, मग आता हाणून मारून काय उपयोग आहे का. मग आता काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल याची चूक काय झाली. आणि ही भूमिका माझ्या संतांची सहज बोलणे हितोपदेश करोनी सायासशी. राजाने त्याच्या हातात लाकूड दिलं, त्याला सांगितलं जा पलीकडे चंदनाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवला, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वास घेतला, मला यागिरी चंदन आहे. अरे भरपूर असतील तर कोट्यवधी देतो. भरपूर नाही मला 5 एकर होती, पण जाळून टाकली म्हणला कोळसा केला. दांड्यात सांगता मला तेवढाच राहिलाय, 10,000 देतो मला. पळतच राजा राजासाहेब 10,000 म्हणते दांड्याच. हो आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. माझं कीर्तनानं आपल्या सगळ्याचं जीवन सफल होईल या दृष्टांतात. राजाने विचारलं तुला किती एकर दिली ती, तू काय केलं, कितीचा विकला. मोजून 5,000चा. दांड्याचं किती म्हणतंय 10,000. ऐ तुला काय कळलं का रे, तुला काय समजलं का लाकूड तोड्या. आणि माझं एक म्हणणं बिरादार बाबा, आपली चूक लक्षात आली, आपण नीट करायला पाहिजे. टिंब टिंब काशी आपण केली ना, आपण मारली ना, मग तू दुसऱ्याचं ऐकून घे ना. तुझाच नांगर कुठं रेटी तू गप मार की गडीवर. तेव्हा नंबर आहे, चूक झाली लक्षात आलं, हात जोडून उभा. राजेसाहेब कळलं बर का, पण आता वा पोरं सुद्धा चांगलं उत्तर येतात. कळलं बर का, पण आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली ना. म्हणजे कोणाचं चाललंय, राजाचं. माझ्या गोळ्या संपल्यात, एवढ्या मोठ्या सप्त्यात राजाला लाकूड थोड्या सांगाय का. माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे सांगत होतो. लय महत्वाचं उदाहरण सांगतोय मी. बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे, नाहीतर ही 2.5 एकर आउट हात का ना. ही मिळाली ना ही जमीन, ही पण देहरूपी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करता सांगतो तो कमल जन्मा
सार्थक विठ्ठलाची एक देखली या 5 मिनिटानंतर विस्तार करतो ऐका. बसलेले एवढा अनमोल किमतीचा नर्जन मध्ये येऊन जर भजन नसेल करत तर ओंकार बाबांनी प्रमाण दिलं तर सांगतो तुम्हाशी भाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. त्यांच्या प्रमाणाचा विस्तार मी करत होतो ऐका. एका वाक्यात सांगू बसलेले एवढं वाक्य घरी घेऊन जाताल. मिळालंय चंदन मिळालंय फक्त याचा कोळसा होऊ देऊ नका. काय काय म्हणतील महाराज व्हायचा राहिला वय नेहमी अर्ध्या गावऱ्या मसन वाट्यात गेल्या ना आमच्या घरचे पाहुणेवाडी फक्त आम्हालाच उचलायची वाट बघत ती कधी जातोय रे ह्यो. पण जाऊ द्या ना 1 तास उरला मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे तुका पुढे जामीन आहे ओंकार बाबा एकदम माझ्या मुखातली प्रमाण घेताय गोड गोड गोड. मागे जाऊ द्या ना 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार आहे. 7 दिवसात परीक्षिती राजासारख्याचा उद्धार आहे. आपला आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे ना. मग जाऊ दे ना मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू ना अशी आयुष्य. मग अजून बी कळत नसेल तर आमच्या बापाचं काय जायचंय. येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने विसरले तर या थोर झाली आणि पचतीला खाली चावले तरी बी लोकांनी भजन केलं नाही. मग नामदेवराय काय उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावेच्या जरी ठेवा माथा कवी कविराच्या जनाचा जागे भारे नामदेवराय काकड्यामध्ये म्हणतात उठा जागे हरी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथाच्या किंवा जगचोकी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नाडून बघा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. मग लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. लोकाला वाटलो काय अधिकार आहे भाऊ आमचा तुकोबऱ्यासारखं ना आमच्या पाया पडून सांगा बाबानो भजन करा. पण हट अधिकार नसेल तर तुकोबऱ्या थोबाडाकडे बघत नव्हते पाया पडायचं लय लांब राहिलं. कधी कधी बाबा वाटतं ते स्तुती पण असते निंदा ही पटवून येतो. गावातलं एखादं पोरगं नीट वागत नसेल तर आपण त्याच्या पुढे होतो ए कारट्या अरे तुझ्या बापानं हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलेलं का
रात्रीचा दिवस आणि बाप असतोच असा बरं का. आईचं लय कौतुक केलं राव लोकांनी. आई आहेत तुम्ही कौतुकास पात्र, पण आईपेक्षा बी जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे, फक्त दावत नाही. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमापै तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला न मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीराहून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐका. उरामदी माया त्याच्या काळ्या हवानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा पोटामध्ये हसू जरी कणावाला घडीभर तो थांब गऱ्या ऐक त्याची धाप लय गऱ्या उमगाया उमगाया. अरे रक्ताचं पाणी केलं का तुझ्या बापाने. अरे एखाद्या वेळेस वाटलं वडापाव खावा तर तुझ्यासाठी खाला नाही, तुझ्यासाठी पै पै गोळा केली आणि तू डायरेक्ट बापा देखत तुझ्या पाया पड तुला का सुधर. ही स्तुती का निंदा आहे. निंदा आहे पण ही स्तुती दिसायला. तसं तुकोबराची सुद्धा आम्हाला वाटतंय स्तुती करतायत आपली, पण ही निंदा आहे. तरी लोकांनी भजन केलं नाही. काय माये गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी हरी तरी भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुरे शिंदळीचे तरी भजन नाही केलं. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे नाथ बाबा तरी भजन नाही केलं. तुकोबराया इतकं परखड बोलते. म्हणजे मी एवढं परखड प्रमाण अजून तरी ऐकलं नाही. सांगू का राग नाही येणार बघा बरं का. प्रमाण लय खालचं काढायला लागलोय मी. नाही तर सध्या कीर्तनात काय चाललंय या 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 देव सांग ना तू आपल्याला काय करायचंय. होय बाबा सांगूच. टाळी द्या एकदा. आजची जुन्या काळात ते वासुदेव यायचे का घरी. ती टोपी असायची तिला उलटे मोराचे पिसारे सजवलेले असायचे. बरोबर पाठ 12 वाजता यायची. हा जाग येत बरोबर पाठ. पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या भारी पावलं दादा दान पावलं. पिंगळे या कातात कधी या कातात टिम 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 टिम. हा आता येतो पिंगळा मोबाईलला. एक तर दुपारी नाही तो कीर्तनात नाही तो मोबाईलला बघायला भेटतो. आता फक्त येतो बटरावाला. त्या बटरावालाच माणसाला जागा करतो. त्यामुळेच माणसं जुन्या काळात वासुदेव घरी यायचं गाणं काय भारी म्हणायचं ऐका. अरे वासुदेवाची ऐका पाणी अरे वासुदेवाची ऐका पाणी
राम रे दाम करी राम बेब्या दाम करी राम करी राम बेब्या दाम करी पैशाची जाळी सनसुरायाची छाव पैशाची जाळी सनसुरायाची छाव शिकवणारी गाणी होती जुन्या काळात. जुनं खरंच भारी होतं. आताच्या काळातल्या गाण्यांचं मिळच लागत नाही. माझी जिंदगी चालली तरी मला एक गाणंच कळा नाही. कटाळच आला ऐकू मी रोज ऐकतो. काय लिहिलं असेल बरं लिहिणारे ह्यात काय म्हणून लिहिलं असेल ते गाणं बी तसलंच आहे. नेमकं काय नाकाचं मुक्कागी म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागा ना. लय अवघड झालं पण नको तिकडे जायला. ती वासुदेव सांगायचं पैसे कमवलं पाहिजे. आता माणसं लय भारी बोलतात. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं माणसं जोडली पाहिजे. माणसानं पैसा जोडला पाहिजे माणसं जोडली पाहिजे या मताचं मी हाईच. पण दुर्दैव पैसा नसेल तर कुत्र जवळ येत नाही. माणसाचं काय घेऊन बसलं. धनवंताला की सर्व मान्यता आहे की सब पैसे की भाई दिल का साथीन. या जगात पैसा असेल तरच लोक जवळ करतात. पैसा नसेल तर जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो लय लांबचा पाहुणा आहे आमचा तो. आणि पैसा असेल घरातलं पैसा आहे ना. जोवरी चाले धंदा किंवा जोवरी चलन गा ऐका पैसा पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. बाळूमामा माहितीत बाळूमामा संत. त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं 3 नंबरची लाईन आहे. नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही. आणि अनितीनं मागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही. आता बाळूमामा कोणच म्हणाल तर बाळूमामाच्या मुखातलं वाक्य सांगतो. अरे ऐका तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं. तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळा आहे अरे तसं नव्हं. तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा कृष्ण बाळूमामा वेगळा आहे अरे तसं नव्हं. पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन जो उभा आहे तो पण हा बाळूमामाचा आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळूमामाचा आहे. आणि जो वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण बाळूमाचा. लोकांना वाटलं कसं शक्य आहे. साधा माणूस महादेवाचा लोकांचा संतांवर संशयच. त्यांना वाटतं आपल्यासारखे दिसतात पण संत नवती जगा मानस असा. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा दोन्ही दिसती सारिखी वर्म जाणीतो. संतांचं ना आपलं बाहेरचं दिसणं शेम आहे पण अंतरंगातल्या क्रिया मात्र भिन्न आहेत. पुन्हा बाळूमामाचं फेमस वाक्य सांगतो. अरे ऐका जो मला हाय म्हणल त्याला मी कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा. बघा कायमचा नाहीसा हे बाळूमामाच्या मुखातलं वाक्य. आणि खरं सांगू बिरादार बाबा ओंकार बाबा किरण बाबा मी आज या गादीवरती एवढ्या थाटात उभा आहे ना ही फक्त बाळूमामाची ताकद आहे. माझ्या जीवनाचं जर सोनं कुणामुळे ऐकायचंय ना माझ्या जीवनाचं जर सोनं कुणामुळे झालं असेल ना तर ऐका. लागले याचा उलग उमटल पाऊल ग आओ मामा तुम्ही केलं हो मामा तुम्ही केलं हो तुमच्या जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या
कालच कीर्तनात पहिल्यांदा आपण आणलंय जे हो ऐका मी इथं होतो वासुदेव वासुदेव म्हणत तरी लोकांनी भजन केलं नाही. शेवटी मी जाईल पुन्हा तुकोबऱ्याकडं. तुकोबऱ्या तुम्ही जन्म सफल करण्यासाठी नेमकं काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवार बोलण्याची नाही आता देवाविना काय. रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. त्या पंढरपूरच्या मालकाच्या भजनाशिवाय आम्ही दुसऱ्या आयुष्यात काहीच केलं नाही. एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली. पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात पण आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबऱ्याची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. तुकोबऱ्यानं पाटलाला बोलवलं. तुकोबऱ्या दिवसा भजन हो रात्री हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा रात्री भजन करू नका. तुम्हाला काय मला काय अडचण नाही, पण लोक म्हणते तुकोबऱ्याच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही. झोप लागत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही. काम होत नाही तर पगार मिळत नाही. पगार मिळत नाही तर प्रपंच चालत नाही. सांगा मी काय करू? हे करू का ते करू? जमायचं नाही. एकतर तुकोबऱ्याला गावात ठेवा, भजन बंद करायला सांगा, नाहीतर आम्ही गाव सोडून जातो. पाटील म्हणजे लोकच गावात राहिले मला पाटील कोण म्हणल? भजन बंद करायला पाहिजे. पाटील वेळ लागलं का? अहो मलाही वाटतं दिवसाच भजन करावं, रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कटावलं. अगं थांब, पण माझी मज झाली अनावर. माझी मज छंद या नामाचा घेतल असे. नाही थांबायला तयार तुकोबऱ्या नाही ऐकत तर गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक कोण. कधी भंडाऱ्या डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, रात्रंदिवस भजन करावं, पण लोकांना तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैश नव्हे. बसलेले एक महत्वाचं वाक्य बोलून जाईल. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधी घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिला पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबाराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. तर आम्ही असं जीवन जगत असेल तर ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून घ्यायच्यात पात्रतेचे. एरवी अधिकार नाही. तुकोबराय श्री पाटोली भजन नाही बंद केलं. मंबाजी बोनं काठ्याच्या काठीनं मारलं, भजन नाही बंद केलं. गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून धिंड काढली तरी भजन नाही सोडलं. शिवबा कासराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावर वतलं तरी भजन नाही सोडलं. सांगा ना एवढा भक्तीचा अटूट मार्ग नेमका कोणी सांगितला? नाव बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तो आजी दिवस माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त केतो जाना. बाबाजी चैतन्यानं जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने मी अविरतपणे चालत राहिलो. निळोबराय म्हणतात तेनेची पण ते चालू जाताना पडे गुंता. मार्ग दावून गेले आधी दयानी झाडू संतांचे मार्ग आर आणि बरे जग उच्चिष्टाचा भाग शेषू. आम्ही त्या मार्गाने गेलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन. 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 आजी सोनियाचा दिनो पाहिला रे, हरी
हरी पाहिला रे आजी सोन्याचा वर्षे अमृताचा माझी सोनियाचा वर्षे अमृताचा आज सोनियाचा आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर बिरादार महाराज 10 मिनिटापूर्वी तुम्ही प्रमाण दिलं तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतरीचे किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन आता वाटतंय देव भेटावा देवाचं भजन केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही त्याला बघितलं पण महाराज भजन किती करायचं नाही लय करता आलं तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे संत शिरोमणी सावता महाराजांचं उदाहरण आपल्या पुढे आहे ना काय केलं तर ऐकायचंय कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबकी विठाई माझी अबकी विठाई माझी अबकी विठाई माझी अबकी भजन केलं आणि त्या भजनाकरवी तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आम्ही बघितला आणि बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साच उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात, आम्ही त्या पंढरपूरच्या मालकाला बघितलं आणि आमच्या जन्माची खऱ्या अर्थानं सफलता झाली. म्हणजे देवाला बघावं लागतंय तर भजन करावं लागतंय. पण महाराज एक शंका आहे, ज्यांनी ज्यांनी भजन केलं, जी जी माणसं चांगलं जगली त्यांना समाजानं त्रासच दिला. की ज्ञानोबरायात चांगलं जगले लोकांना त्रास दिला, तुकोबरायात चांगलं जगले लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले लोकांना, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम काय रेगलच लावणार. देव समाजाने ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाची आई, लोकांना तुकोबरायाचा गाता पाण्यात बुडवला जगद्गुरू, आपल्याच लोकांना त्रास दिला. परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की म्हणून जीवन जगताना टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे जो सहन करतो तो ज्या जगात मोठा होतो. काय कायला वाटतं आमच्या जीवनात देवानं एवढा का त्रास दिला, बाबा त्रास द्यायच्या पात्रतेत आहे म्हणून दिलाय. जरा गोड बोलू. त्या आयसीयू मध्ये केलाय का कधी? जाऊ नका, पण दुसऱ्याला भेटाय तरी गेलाय. तिथं बघा आयसीयू मध्ये एक असा बारका डबा मांडलेला असतो, टीव्ही मॉनिटर, त्यात एक रेषवरची सरळ असते आणि बारकी खालची अशी अशी करते, बरोबर आहे ना? ते वरच्या रेषेचं काही घेण देणं पण नाही, पण ती जी खालची रेषा चालू आहे का, ती रेषा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच आहे. एकदा का सरळ व्हायला लागली, बरोबर आहे डॉक्टर, एकदा का थोडं झाली की तुम्ही म्हणता ए काढा काढा म्हणती, आता आजचा भूमी झाला भार, उचला, हिथं कामाचा राहिला नाही. म्हणून आपण बी समजायचं, जोपर्यंत आपल्या जीवनात संकट आहे, जोपर्यंत आपल्या जीवनात त्रास आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहे. नसल त्रास, रस्ता बदला, रस्ता चुकीचा आहे, कारण चांगल्या रस्त्याला त्रास आहे. हा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच. म्हणून तर आपल्याकडे म्हणाय निंदकाचे घर मी पुढचा आहे, शेजारी ना एखादं घेऊन फिरायचं म्हणजे ते आपल्याला डिवची तर चुकच आहे र. चांगलं जागा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. ज्ञानोबराया इंद्रायणीवरती स्नानाला गेले तर लाथा बुक्क्या घातल्या, पीठ मागाय गेले तर पिठाची झुळीतलं पीठ मातीत टाकलं, जुळीत शेण टाकलं. पण त्याच ज्ञानोबरायाला स्पर्श करून पवित्र होण्यासाठी आज आळंदीत लाखो लोकांची गर्दी, ही ज्ञानोबरायाची ताकद. तुम्ही आम्ही ज्ञानोबरायाच्या समाधीवर नतमस्तक नवल काय, हे आभाळ सुद्धा ज्ञानोबरायाच्या समाधीवर नतमस्तक होत आहे. माऊलीच्या समाधीतून निघणारं तेज इतकं, या तेजापुढे चंद्राचं आणि सूर्याचं तेज सुद्धा फिकय. कसं ऐका, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल हो, तुझ्या तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी भूमी की जीवाची काजळी,
अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाटावली घुमला गजर भारी न्यारा राजाची मावली हो न्यारा जगात नाव होत नाही. उदाहरण सांगतो, महिला मंडळ आया हो एवढ्या संख्येनं या ठिकाणी बसलाय. 11:15 संपवतो, चालेल ना? एवढ्या संख्येने घेऊन बसलाय. तुमच्यातलं उदाहरण आहे का? आतापर्यंत अभंगावर अगदी बोलण्याचा प्रयत्न केला. 1 मिनिट बाजूला गेलो नाही. प्रमाण एके प्रमाण अजूनही बाजूला जाणार नाही. पण उदाहरण आता समाजातलं दिलं, आपल्या जीवनातलं दिलं. 4 जानेवारी 2025 रोजी एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. आई नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली. बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरते, सांगत होते कोणीतरी भाकर द्या रे, तुम्ही जर भाकर दिली तर मी जगेल आणि माझं छोटंसं बाळ आहे ते पण जगेल. पण डॉक्टर साहेब हे जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात. मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, त्यात बदलच नाही, ती आमची धर्मसंस्कृती आहे. पण जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार देऊन बघा, त्या माणसाचा जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात चांगला ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. मारुती राय आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायची नाही. मसन वाट्यात जायचे, 20व्यावर मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची, माटा टाकायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला जाऊन आडवी होणार, मरणार. तेवढ्यात त्या ब्रिज खालून एका भिकाऱ्याचा आवाज आला, कोणी असेल तर पाणी पाजा, कदाचित पाणी पाजलं तर पुण्य मिळेल. बिरादार महाराज तो आवाज सिंधुताईनं ऐकला आणि विचार केला, हे सिंधुताई अगं जगलीस तर काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी 5 मिनिटात मरू जाशील. काय अस्तित्व आहे? मेली काही जगली काय, काय कुणाला फरक पडतो? नवरा अग्नी डाग द्यायला यायचं नाही, 5 मिनिटात म्युन्सिपाल्टीची गाडी राग करेल, मर नाही तुला कोणी थांबवणार. पण मरता मरता पुण्य तर करून जा ना पाणी पाजून. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा देवते त्याची जाणावा. बसलेले माणसाची व्याख्या करताना मी लय गोड बोलत असतो. आहे का? आपल्याकडे एक भाकर आहे आणि आपल्या अर्ध्या भाकरीनं आपली भूक भागणार आहे, तर राहिलेली अर्धी भाकर बाबा दुसऱ्याला देण्याची दानच जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर आपण माणूस आहे. आणि माणूस म्हणताना किती गोड आहे ऐकून जाता. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुनिया उलझने कई धोखा कई ठोकर, कोई जीता है हंस हंस के, कोई जीता है रो कर. मुश्किल में पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला माणूस म्हणतात. बाटली घेतली, त्याला पाणी पाजलं, पाणी पाजता पाजता बसले, लक्षात आलं साडीच्या पात्रात भाकर आहे आणि मेल्यानंतर प्रेतावत जळायची ना. काय उपयोग आहे? भाकर सोडली, आई तिचा भुगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. परिणाम असा झाला, बसलेले जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर आई सिंधुताईनं विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी 1000 जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. कोण बोलताय? जिला स्वतःला खायला नाही का ती जगाला आधार द्यायला निघाली. आणि तरुण मुलं या ठिकाणी भरपूर आहेत. आपल्या सुद्धा आत्मविश्वास कसा पाहिजे आहे का? अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजे. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगात जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहिली नसती. विटेवरच्या पांडुरंगाला किंमत. मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरे येथे हडपसर जवळ ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. बसलेले मरता जाता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. ती सिंधुताई सपकाळ अनाथांची माय झाली. त्या सिंधुताईनं म्हणावं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जगली जगासाठी. देवानं आपल्याला श्रीमंत बनवलंय तर कुणाची तरी मदत करायला बनवलं असेल.
आहे आपल्या गावात एखादी गरीब मुलगी, एखादा गरीब मुलगा नाही शिकाय, घरात पैसे, बाप रोज दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जातोय, द्या त्या मुलीच्या शिक्षणासाठी 1000 2000 काही पुस्तकाला लागतील पैसे, कदाचित होईल मोठी, मोठी झाल्यानंतर कदाचित गावाचं नाव काढेल की माझ्या गावानं मला कलेक्टर केलंय, मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहाल. एवढं चांगलं बोलून सुद्धा एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं, नाही चांगलं जगलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आमचा बी आई सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही भजन केलं आमचं ठरल्यात त्यात बदल, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन यासाठी असलं देवाचं भजन करा, आणि नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय नीट नाही, जागवार, पजरो, जीप, कंपास, वाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटाटी, टमटम, 4x4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंझ, रेडा, रस्त्यानं हॉर्न द्या, ती म्हणतंय निघायचं तर नीट निघ, मग माझ्या नादी लागणं, बरोबर आहे ना. आणि त्या गड्यावर इतक्या निर्बुद्ध प्राण्यावर तेव गडी बसलाय फाकड्या, मग हातात चाबूक आहे, मग त्याच्याकडे दया माया नाही, मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठोरी या माचे किंकर बहु साल लय हानत्यात. किरण महाराज मी बी अजून बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती हानीत्यात, पण आपल्याला नाही. आपल्या दिवसातून 4-5 तास तीच चाललंय, पण भजन नाही करणार ना, अयो लय रट्ट खाताल, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही किती हानत्यात. आणि अजून बी सोनू तुझा माझ्या नाही तिकडे नाही जायचं मला, तसलं उगाच शेवट कशाला राडा करायचा आहे, इतकं चांगलं चाललंय उगा कशाला मुकराम राहा. अजून बी तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मरून बघा, फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नका, नाही तर आम्हाला कुठल्या टेकराने पळावून बिना लागायचं नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी कळत नसेल तर मग नाथ बाबा काय म्हणतात बघा, हे जरी नाही काल मग दुसरा हे जरी नाही काल, हे काय सोपं आहे काय, 500 घेऊन मतदान करणार रक्ते वय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल, राजमहाल, ताजमहाल बांधून गेलेले अनेक राजे या जगात होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राज्याची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान. आता आम्हालाच आमच्यातले काय काय म्हणते, छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनच सांगायचा विषय का, मग सासू सुना काय कीर्तनच सांगायचा विषय काय. उलट सासू सुना सांगण्यापेक्षा राजे सांग, लोकाला कळल कसं जगायचं. त्याची माझ्या ख्याती ऐकायची, झालं माझं कीर्तन. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
शिवाजी राजाच्या करील काय कल्पना युक्तीची राम राम करील काय कल्पना युक्तीची राम छत्रपती शिवाजी अफजल खानाच्या भेटीस प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना भेटीसाठीच्या नक्षीदार शामियाना नक्षीदार शामियाना आणि आशा शामियाना खान दौला मुनल हल्ला खान दौला मुनल हल्ला सय्यद पंडितांच्या संगतीला सय्यद पंडितांच्या संगतीला शिवबाच्या संगतीला शिवबाच्या संगतीला औ होते शिवाजी म्हणून वाचली आणि निश्चित वेळेला अफजल खान त्या शामियात येऊन बसला आणि निश्चित वेळेला छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज खान म्हणतो हमारे घरे लगे महाराज म्हणले बेट्या और आमच्याच मातीत येऊन आमच्याच शिक्षणात मोरी करायची याच मातीत माती गेल्याशिवाय परत नाही बघ तर नाव नाही सांगणार शिवबाबा खान हात मारितो हसरी खान हात मारितो हसरी रघुन ललारा दरी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी छत्रपती शिवाजी महाराज खानाला आली आणि खानाला दगा खान दाबी मान मानाला कट्टरीचा वारदान केला आवाज खानाचा वार फुका गेला आणि इतक्या छत्रपती शिवाजी महाराज संदेशात पोटामध्ये बीजमा ढकलला बघण्याचा मारा केला खानाचा पोतळा आणि खान जागीच गट्ट प्राण झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडचे युद्ध झाले एकदा हात वर करा बरं किती रक्त पेटतंय आपलं बी बघू की आमच्यातलं कोण घोषणा देणार नाही बघू आपल्याकडून आवाज किती येतोय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी पवन सुत हनुमान की वाह गुड ऐका असू द्या बाबा नका पोरण इतकं खालून पेटले मी कसं करायचं उद्या यायचं नाही कीर्तनाला ते म्हणील का एक तर पार 11:15 वाजले तरी आम्ही बसतोय ना अजून बी मग कसं व्हायचं असू द्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ कारण बसलो कोणाच्या संगतीत तुकोबऱ्याच्या कीर्तनात तुम्ही सांभाळिले संती मृत्यूची निपत्ती निघून गेली भय निरसली खंते हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा ती आम्ही पूर्ण केली कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि आता नाव एवढं मोठं झालंय की तो काळ सुद्धा आता आमच्यावरती बळ करू शकत नाही विठोबा
छोटंसं भजन होईल आणि तुमची इच्छा त्या भजनात पूर्ण करतो आणि थांबवतो. एकदा हात वर करा सगळ्यांनी. रंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाना बोला आज जाऊ जाऊ ना उद्या जाऊ ना आज जाऊ ना उद्या जाऊ ना आत्मापुराला जाऊ. भोले देवाला बालमाला डोळे भरवणी पाहू. 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 गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जीवाला लागला असेल, मायेच्या अंतकरणातून माफ करायला अपेक्षा व्यक्त करतो. सर्व पंच कमिटीला, सप्ताह कमिटीला धन्यवाद देतो की अशी गोड माणसं तुम्ही या गावामध्ये बोलवली. आपला सप्ताह गावात नाही, तालुक्यात नाही, तर संपूर्ण राज्यात, राज्याच्या बाहेर देशात जातोय. देशाच्या बाहेरही जे ह्यांचे सगळ्यांचे फॅन आहेत ते सगळे बघतायत. खूप धन्यवाद देईल. या सप्ताहाला शुभेच्छा देत असताना एकच सांगेल, 42 वर्ष पूर्णत्वाकडे जात आहेत, पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत असाच सप्ताह थाटात जावा, राहावा आणि आपल्या तालुक्यात आपल्या सप्त्याचं नाव लौकिक व्हावं, की खऱ्या अर्थानं सप्ताह करावा तर दीक्षितकारांनी करावा. एवढीच जागृत देवस्थान मारुतरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देतो. विस्तृत पद्धतीनं फक्त एकाच चरणाचा भावार्थ पाहू शकलो, पण जेवढं बोललो तेवढं प्रमाणाला धरून जवळपास 50-60 प्रमाणांचा आधार घेऊन पहिलं चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आयुष्यात कधी योग आला तर आठवण करून द्या, राहिलेली चरण सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ दिली, सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. एक फक्त सूचना आहे, कर्जत तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशवाडी नावाचं माझं छोटंसं गाव आहे. तुम्ही म्हणत असता महाराज लोक एवढे पैसे घेतात, त्याचं करतात काय? कधीतरी माझ्या घरी येऊन बघा. बाळूमामांचं इतकं भव्य दिव्य मंदिर मी उभा केलं आहे की नुसतं पाहतच माणूस राहील, इतकं भव्य दिव्य. राम मंदिराची प्रतिकृती मी त्या माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि बाबा लवकरच अनाथाश्रमाचं काम चालू होतं, कारण माझा आदर्श शिंदूताई सपकाळ आहेत आणि माझं भाग्य काही मला माहीत नाही, पण त्या शिंदूताई सपकाळांची 3 पुण्यस्मरण झाली. त्यातल्या दुसऱ्या पुण्यस्मरणाला कीर्तन झालं आणि ते नशिबानं माझ्या वाट्याला आलं.
कारण माझं जगणं तसं आहे, अनाथाश्रम चालू करतोय लवकरच, की अनाथ मुलांना फक्त कीर्तनात बोलायचं नाही तर ते आचरणात पण आणायचं हे ठरवलेलं आहे. खूप मोठं धर्मकार्य घरी चालवलं आहे, खूप मोठं मंदिर आहे, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्या मंदिरासाठी करतोय. ओंकार बाबामध्ये डॉक्टरांनी बऱ्याच वेळा सांगितलं, महाराज काही आराम करा, आरामाची गरज आहे, नाही तो ऑपरेशन करावं लागेल घशाचं. पण म्हणलं करता करविता तो आहे, त्याच्यासाठी करतोय, मग त्याचं तो बघून घेईल. कधी तारायचं कधी मारायचं हे त्याच्या हातात आहे. म्हणून सगळे आम्ही देवाची सेवा रात्रंदिवस करतोय. रात्रीचा दिवस ओंकार बाबा मी निश्चित बोलेल, धावपळ थोडी नाही तुमच्या पण जीवनात. इथलं झालं की दुसरीकडे, दुसरीकडे झालं की इथं. म्हणजे बाबा सगळंच पैशासाठी नाही, पण लोकांचं प्रेम या व्यक्तींवरती आहे, म्हणून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ही लोक पळतात. खऱ्या अर्थानं सगळ्याला धन्यवाद देईल. वारकरी विचारधारा चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त एक सूचना आहे, सप्त्याची वर्गणी देऊन तुम्हाला वाटलं विकास महाराज एवढ्या लहान वयामध्ये काहीतरी चांगलं कार्य करतायत, तर निश्चित फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करायला आपली अपेक्षा व्यक्त करतो. नाही मदत केली तरी ते तुमच्या संसाराला उपयोगी असावेत. फक्त जाता जाता एकच सांगणं असेल, फक्त हात पाठीवरती ठेवा आणि विकास महाराज लढ म्हणा, देव तुमच्या पाठी मागं आहे. पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत, लाखो रुपये आल्याशिवाय त्यातून मला राहणार नाहीत. तुमचे आशीर्वाद लाख मोलाचे आहेत, लाखापेक्षा निश्चित आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठला जय जय.